नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल या भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 6 तृतीय आर्थिक क्रिया या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, या व्हिडिओ बद्दलचं मत कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला या प्रकरणाच्या स्वाध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरण क्रमांक 6 तृतीय आर्थिक क्रियाच्या स्वाध्यायामध्ये एकूण 8 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। हे 8 प्रश्न असे आहेत। पहिला प्रश्न आहे साखळी पूर्ण करा, दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा, तिसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा, चौथा प्रश्न आहे टिपा लिहा, पाचवा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा, सहावा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा, सातवा प्रश्न आहे खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या, तर आठवा व शेवटचा प्रश्न आहे उतार्यावरील प्रश्न। या पद्धतीने एकूण 8 प्रश्न या स्वाध्यायात विचारण्यात आलेले आहेत। आता आपण या 8ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे साखळी पूर्ण करा। पहा, आपणास अ आ इ असे 3 रकाने देण्यात आलेले आहेत आणि या 3 रकान्यामध्ये 4 घटक व त्यांचे 2 असे उपघटक दिलेले आहेत। हे घटक व उपघटक जोडून आपणास 4 साखळ्या तयार करायच्या आहेत। पहा, याचं उत्तर अ आ इ या 3 रकान्यामधील घटक एकमेकास जोडून आपण या साखळ्या पूर्ण केलेल्या आहेत। पहा, पहिली साखळी तयार होती आहे माथेरान, पर्यटन व तृतीय व्यवसाय असे घटक एकत्रित करून पहिली साखळी तयार होती आहे। दुसरी साखळी भौगोलिक स्थान निश्चिती, कृत्रिम उपग्रह व संदेश वहन असे 3 घटक एकत्रित करून तयार होती आहे। तिसरी साखळी श्रीलंका, चहा, निर्यात असे 3 घटक एकत्रित करून तिसरी साखळी पूर्ण होती आहे। तर चौथी व शेवटची साखळी पनामा कालवा, अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर असे एकत्रित 3 घटक घेऊन चौथी साखळी पूर्ण होती आहे। अशा पद्धतीने आपण या साखळी पूर्ण करा या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। या स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। पहा, पहिला आकडा आहे तृतीय व्यवसाय, याला अ आ इ ई असे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला अ पर्याय आहे संसाधनाचा वापर, आ पर्याय आहे पक्का माल, ई पर्याय आहे कच्चा माल आणि दीर्घ ई हा पर्याय आहे मालवाहतूक। तृतीयक व्यवसायामध्ये मालवाहतूक येत असल्यामुळे याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक ई मालवाहतूक। दुसरा आकडा आहे नैसर्गिक बंदर, याचे पर्याय दिलेले आहेत। पहा, अ कोची, आ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ई दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल, दीर्घ ई नागपूर कार्गो हब किंवा मिहान प्रकल्प। या 4ही पर्यायांचा विचार केल्यानंतर आपणास यापैकी कोची हे नैसर्गिक बंदर असल्याचे दिसून येते, त्यामुळे या दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे अ कोची। तिसरा क्रमांकाचा प्रश्न आहे ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक, याचे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत। अ पर्याय पर्थ सिडनी, आ पर्याय पर्थ व्लादिवोस्टोक, ई पर्याय सिडनी व्हॅन्कुव्हर, दीर्घ ई पर्याय आहे व्हॅन्कुव्हर व्लादिवोस्टोक। या 4ही पर्यायांचा विचार केला असता ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग हे पर्थ व सिडनी या 2 शहरांना जोडणारा असल्यामुळे याचं अचूक उत्तर येतं अ पर्थ सिडनी लोहमार्ग, याला ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग असं म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या 3ही प्रश्नांचे योग्य पर्याय निवडलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील मुख्य तिसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा। या भौगोलिक कारणे लिहा मधील पहिला आकडा आहे तृतीय आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो। याचं उत्तर पहा, तृतीय आर्थिक व्यवसायात प्राथमिक व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही। या व्यवसायात द्वितीयक व्यवसायाप्रमाणे नवीन उत्पादनेही निर्माण केली जात नाहीत। या व्यवसायात केवळ सेवा दिली जाते व तिच्या बदल्यात मोबदला घेतला जातो, म्हणून या व्यवसायांना सेवा व्यवसाय असे म्हणतात। या तृतीय आर्थिक क्रियांमध्ये व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन, पर्यटन, बँकिंग, विमा इत्यादी सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो। म्हणजेच या तृतीय आर्थिक क्रियांमध्ये केवळ सेवा दिल्या जातात, कोणत्याही प्रकारचं नवीन उत्पादन हे घेतलं जात नाही। त्यामुळे या तृतीय आर्थिक क्रियांमध्ये केवळ सेवा आणि विनिमय यांचाच समावेश होतो आहे। भौगोलिक कारणे द्या यामधील दुसरा
उपप्रश्न आहे, हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढते आहे. याचं उत्तर पहा. सध्याचे युग हे गतिशील युग म्हणून ओळखले जाते. सध्याच्या युगामध्ये जलद प्रवास करण्यासाठी हवाई वाहतूक ही सर्वात उपयुक्त वाहतूक म्हणून ओळखली जाते. वाढणारा आंतरराष्ट्रीय व्यापार व प्रवासी वाहतूक ही अधिक जलद गतीने होण्यासाठी हवाई वाहतूक ही महत्त्वाची आहे. नाशवंत व मौल्यवान मालाची वाहतूक जलद गतीने करण्यासाठी हवाई वाहतूक ही अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे वर्तमान काळात तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे हवाई वाहतुकीच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आढळते. अतिदुर्गम भागामध्ये व आपत्तीच्या कालावधीमध्ये प्रवासाचे सर्वोत्तम साधन म्हणून हवाई वाहतुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे हवाई वाहतुकीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भौगोलिक कारणे द्या. यामधील तिसरा उपप्रश्न आहे, भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. याचं उत्तर पहा. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल व हवामान या भौगोलिक घटकांमध्ये प्रदेशानुसार विविधता आढळून येते. यामुळे प्रत्येक प्रदेशात आढळून येणारी नैसर्गिक साधनसंपत्ती ही विविध प्रकारची असते. या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित व्यवसायातही प्रदेशानुसार भिन्नता आढळते. उदाहरणार्थ, मृदा संसाधन ज्या देशात विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे कृषी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. असे देश अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. या उलट ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेती केली जात नाही अशा देशांना अन्नधान्य आयात करावी लागतात. याच प्रकारे ज्या प्रदेशात ज्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे व उत्पादनाचे प्रमाण अधिक असते तो प्रदेश इतर प्रदेशांना ते उत्पादन निर्यात करते व ज्या वस्तूंची व उत्पादनांची आवश्यकता आहे त्याची आयात करतो. यातून या दोन प्रदेशात व्यापार चालू होतो. म्हणूनच भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत ठरते. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील चौथा मुख्य प्रश्न आहे, टिपा लिहा. यातील पहिली टिपा आहे, संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. याचं उत्तर पहा. उपग्रहांद्वारे संदेशवहन हे आधुनिक काळातील लक्षणीय प्रगती आहे. हे माध्यम काहीसे खर्चिक असले तरी विशेष प्रभावी आहे. यामध्ये अवकाशात मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह सोडून त्याद्वारे संदेशवहन केले जाते. उपग्रहांद्वारे रेडिओ, दूरदर्शन, मोबाईल, टेलिफोन इत्यादी माध्यमांच्या साहाय्याने संदेशवहनाचे कार्य केले जाते. त्याचबरोबर उपग्रहांद्वारे पृथ्वीवरील विविध नैसर्गिक व मानवी घटकांबद्दल माहिती मिळवली जाते. उपग्रहांद्वारे रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या गर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे, एखाद्या ठिकाणाचे अक्षांश रेखांश मिळवणे इत्यादी प्रकारची माहिती मिळवणे शक्य होते. या माहितीचा उपयोग प्रादेशिक विकासासाठी आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. त्यामुळे संदेशवहनात कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व हे दिवसागणिक वाढते आहे. अशा प्रकारे आपण संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व स्पष्ट करू शकतो. टिपा लिहा. यातील दुसरी टिप आहे, व्यापारातील वाहतुकीची भूमिका. याचं उत्तर पहा. वाहतूक एक तृतीयक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. भूवाहतूक, जलवाहतूक आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. वाहतूक साधनांद्वारे एखाद्या प्रदेशात आवश्यक असणारा माल हा दुसऱ्या प्रदेशातून पाठविता येतो. यातून एका प्रदेशाचा दुसऱ्या प्रदेशाशी व्यापार चालतो. वाहतुकीमुळे माल हा कारखान्यापासून बाजारपेठेपर्यंत व ग्राहकापर्यंत पोहोचविला जातो व व्यापार वृद्धिंगत होतो. मालाचे उत्पादन घेणारा प्रदेश व बाजारपेठ दूर दूर असतात. त्यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य वाहतूक साधनांमुळे शक्य होते. ज्या प्रदेशात भूमार्ग, जलमार्ग व हवाई मार्गाचा विकास झालेला असतो अशा प्रदेशात व्यापाराला अधिक चालना मिळते व व्यापाराचा विकास हा होतो. त्यामुळे व्यापारामध्ये एक महत्त्वाची भूमिका वाहतुकीची आहे. अशा प्रकारे आपण व्यापारातील वाहतुकीची भूमिका स्पष्ट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, टिपा लिहा. या प्रश्नातील शेवटची टिप आहे,
पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन। याचं उत्तर पहा। एखाद्या ठिकाणाला जगातील व सभोवतालच्या परिसरातील अनेक लोक भेटी देतात, काही काळासाठी वास्तव्य करतात। त्या लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी वाहतूक, हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, वित्त संस्था, सामाजिक संस्था, विविध प्रकारची दुकाने, गाईड इत्यादी सोयी विकसित होतात। त्यामुळे अशा प्रदेशात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांमुळे परकीय चलन देखील त्या देशाला उपलब्ध होते। त्यामुळे त्या देशाचा आर्थिक विकासास मदत होते। उदाहरणार्थ मालदीव, मकाओ, ब्रिटिश व्हर्जिन बेटे इत्यादी ठिकाणी पर्यटन व्यवसायामुळे देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसती आहे। मालदीवमध्ये देशाच्या उत्पादनापैकी 38.92% वाटा हा पर्यटन व्यवसायाचा आहे। त्यामुळे सध्याच्या काळात पर्यटन व्यवसायाला खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे। अशा प्रकारे आपण पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन यांचा सहसंबंध या उत्तरातून स्पष्ट करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील 5वा मुख्य प्रश्न आहे फरक स्पष्ट करा। यातील पहिला फरक आहे द्वितीयक व तृतीयक व्यवसाय। पहा, आपण याचे 2 रकाने आखून आपण द्वितीय व्यवसाय व तृतीय व्यवसाय यातील फरक स्पष्ट केलेला आहे। पहिला फरक, कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात। तर जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता लोकांना केवळ सेवा पुरवतात अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात। दुसरा फरक आहे, द्वितीयक व्यवसायामध्ये च्या मालापासून नवीन उत्पादने घेतली जातात, तर तृतीयक व्यवसायात कोणतेही उत्पादन घेतले जात नाही, फक्त सेवा दिली जाते। तिसरा फरक आहे, द्वितीयक व्यवसाय हे कच्च्या मालासाठी प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात, तर तृतीयक व्यवसाय हे प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना पूरक व्यवसाय म्हणून कार्य करीत असतात। चौथा फरक आहे, द्वितीयक व्यवसायात कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, लघु उद्योग, अवजड उद्योग इत्यादी उद्योगांचा समावेश होतो, तर तृतीय व्यवसायात वाहतूक, व्यापार, वाणिज्य, संदेशवहन, पर्यटन इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो। 5वा फरक आहे, द्वितीयक व्यवसायामध्ये सुमारे 25 ते 30% जगातील लोकसंख्या गुंतलेली आहे, तर तृतीय व्यवसायात जगातील लोकसंख्येपैकी सर्वात कमी म्हणजे सुमारे 10 ते 15% लोकसंख्या गुंतलेली आहे। अशा प्रकारे आपण द्वितीयक व तृतीयक व्यवसायामधील फरक स्पष्ट करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, फरक स्पष्ट करा यातील दुसरा फरक आहे चतुर्थक व पंचक व्यवसाय। विद्यार्थी मित्रांनो, हाही फरक आपण 2 रकाने तयार करून स्पष्ट केलेला आहे। पहिल्या रकान्यामध्ये चतुर्थक व्यवसाय आहे, तर दुसऱ्या रकान्यामध्ये पंचक व्यवसाय आहे। पहा फरक। पहिला फरक आहे, ज्या व्यवसायांमध्ये चिंतन, संशोधन व नवनवीन कल्पनांचा विकास होत असतो अशा व्यवसायांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात, तर ज्या व्यवसायांमध्ये लोक उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात त्या व्यवसायांना पंचक व्यवसाय असे म्हणतात। दुसरा फरक आहे, चतुर्थक व्यवसायामध्ये शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो, तर पंचक व्यवसायामध्ये व्यवस्थापन कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादींचा समावेश होतो। तिसरा फरक आहे, अधिक विकसित राष्ट्रांमध्ये या चतुर्थक व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असते, तर पंचक व्यवसायामधील लोकांचे प्रमाण हे इतर सर्व व्यवसायातील लोकांपेक्षा खूपच कमी असते। चौथा फरक आहे, चतुर्थक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, तर पंचक व्यवसायामधील लोकांनी घेतलेला निर्णय व अंमलबजावणीवर इतर व्यवसायांचा विकास हा अवलंबून असतो। अशा प्रकारे आपण चतुर्थक व पंचक व्यवसायातील फरक स्पष्ट केलेला आहे। फरक स्पष्ट करा या प्रश्नातील तिसरा व शेवटचा फरक आहे जलवाहतूक व हवाई वाहतूक।
पहा, आपण 2 रकाने करून पहिल्या रकान्यामध्ये जलवाहतूक व दुसऱ्या रकान्यामध्ये हवाई वाहतूक यातील फरक स्पष्ट केलेला आहे. पहिला फरक आहे पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून चालणाऱ्या वाहतुकीस जलवाहतूक म्हणतात, तर हवेतून चालणाऱ्या वाहतुकीस हवाई वाहतूक असे म्हणतात. दुसरा फरक आहे प्राचीन काळापासून जलवाहतुकीचा वापर केला जातो, तर आधुनिक काळातील वाहतुकीचा मार्ग म्हणून हवाई वाहतुकीकडे पाहिले जाते. तिसरा फरक आहे अवजड मालवाहतुकीसाठी जलवाहतूक ही फायदेशीर असते, तर मौल्यवान वस्तू व नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतूक फायदेशीर असते. चौथा फरक आहे जलवाहतुकीस सर्वात स्वस्त वाहतूक असे म्हटले जाते, तर हवाई वाहतूक ही सर्वात महाग वाहतूक आहे. पाचवा फरक आहे किनारवर्ती प्रदेशामध्ये जलवाहतूक ही उपयुक्त ठरते, तर अतिदुर्गम भागात वाहतूक करण्यासाठी हवाई वाहतूक ही उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आपण जलवाहतूक व हवाई वाहतूक यातील फरक स्पष्ट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील 6वा मुख्य प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. यातील पहिला उपप्रश्न आहे व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. याचं उत्तर पहा. वस्तूंची देवाणघेवाण किंवा अदलाबदल करण्याचे माध्यम म्हणजे व्यापार होय. व्यापारावर खालीलप्रमाणे विविध घटकांचा परिणाम होत असतो. पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधनाच्या वितरणामधील फरक. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने अशा सर्व संसाधनाचे वितरण असमान असते. मृदा संसाधन ज्या प्रदेशात विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे कृषी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. असे देश हे अन्नधान्य व इतर पिकांचे निर्यातदार बनू शकतात. या उलट ज्या देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात नाही अशा देशांना अन्नधान्य आयात करावी लागतात. उदाहरणार्थ आखाती देश खनिज तेल निर्यात करतात. या देशात हे खनिज विपुल प्रमाणात आहेत, त्या बदल्यात ते अन्नधान्य आयात करतात. दुसरा घटक आहे हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. देशातील उत्पादनाचे प्रकार हे देखील हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ वर्षातील बराच काळ हिमच्छादन असलेले प्रदेश प्रामुख्याने मांस व लोकर उत्पादनाची निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व ही उत्पादने निर्यात करतात. उदाहरणार्थ श्रीलंका हा चहा निर्यात करणारा प्रमुख देश आहे. व्यापारावर परिणाम करणारा तिसरा मुख्य घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये वेगवेगळ्या देशात फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापाराच्या प्रमाणावरही त्याचा परिणाम होतो. दाट लोकवस्ती असलेल्या देशांना स्वतःच्या लोकसंख्येकरिता अन्न पुरवठ्याबाबत चिंता करावी लागते. विविध वस्तू आणि सेवांची मागणी ही राहणीमानाच्या दर्जावर अवलंबून असते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. त्यामुळे लोकसंख्या हा घटक व्यापारावर हा परिणाम करताना दिसून येतो. चौथा घटक आहे संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विशिष्ट कला आणि हस्तकला यासाठी ओळखले जातात. त्यांचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ चीनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभरात मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास चालना मिळते. पाचवा घटक आहे आर्थिक खर्च. हा उत्पादनातील मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार होतो. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशात चहाच्या उत्पादनासाठी हवामान आणि प्राकृतिक रचना अनुकूल नसेल तर त्याला चहा उत्पादक देशांकडून चहा आयात करणे सोयीस्कर जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारावर परिणाम करणारा 6वा घटक आहे निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ इस्रायलने कोरडवाहू शेती आणि शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करू इच्छिणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते आणि त्यामुळे
देशांदरम्यान व्यापार होऊ शकतो. 7वा घटक आहे शासकीय धोरणे. आंतरराष्ट्रीय व्यापार चालणे किंवा बंद होणे हे शासन धोरणावरही अवलंबून असते. शासनाचे मुक्त व्यापारी धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यापासून प्रतिबंधित करणार नाही. उदाहरणार्थ, देशाचे चांगले संबंध राखण्यासाठी एखादा देश त्यांच्या बरोबर व्यापार करू शकतो. अशा प्रकारे व्यापारावर भौगोलिक घटक, हवामान, लोकसंख्या, निपुणता, शासकीय धोरणे इत्यादी घटक हे परिणाम करताना दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर उत्तरे लिहा. यातील दुसरा उपप्रश्न आहे, वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो, स्पष्ट करा. याचं उत्तर पहा. भौगोलिक घटकांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. भूरचना, स्थान आणि हवामान हे 3 त्यापैकी प्रभावशाली भौगोलिक घटक आहेत. ज्या परिसरात भूरचना फार उंच सखल नसते अशा ठिकाणी रस्ते, लोहमार्ग व नळमार्ग विकसित करणे सोपे असते. वनच्छादित प्रदेश, डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात मात्र असे मार्ग विकसित करताना अडथळे येतात. उदाहरणार्थ, आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडातील घनदाट हवामानाच्या प्रदेशात व वाळवंटी प्रदेशातील लांब अंतराचे रस्ते, लोहमार्ग इत्यादी विकसित करताना अडचणीही या येतात. दुसरा आहे, बंदर किंवा गोदीसाठी किनारी प्रदेश सुयोग्य असतात, विशेषतः दंतूर किनारे. त्यामुळे प्रत्येक किनारा हा या व्यवसायासाठी किंवा सुविधांसाठी योग्य असेल असे नाही. तर ज्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे ही उपलब्ध असतात अशा भागामध्ये बंदरे व गोदी यांचा विकास हा झालेला दिसून येतो. तिसरं आहे, हवाई मार्गासाठी पोषक हवामान, विमानतळ, गोदी यासाठी मैदानी प्रदेशांची आवश्यकता असते. सततचे धुके किंवा धुरके, पर्वत शिखरांनी व्याप्त प्रदेश हे हवाई वाहतुकीस अडथळे ठरतात. यामुळे भौगोलिक घटकांमधील भूरचना, स्थान व तेथे असणारे हवामान हे घटक वाहतुकीच्या विकासावर परिणाम करताना दिसून येतात आणि या भौगोलिक घटकांवरच त्या भागातील वाहतुकीचा विकास हा अवलंबून असतो. सविस्तर उत्तरे लिहा. यातील तिसरा उपप्रश्न आहे, कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? याचं उत्तर पहा. प्रत्येक आर्थिक क्रियांमधील वाहतूक व्यवसाय हा पायाभूत घटक आहे. सर्व आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवसायावर अवलंबून असतो. वाहतूक व दळणवळणाच्या सोयींचा विकास हा कुठल्याही देशाचा समतोल आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची एक मूलभूत गरज असते. देशाच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगतीचे मोजमाप वाहतुकीच्या विविध साधनांच्या प्रगतीवरून करता येते. कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे असते. ते खालीलप्रमाणे. पहिला आहे, वाहतूक ही अशी सेवा किंवा सुविधा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. दुसरा आहे, विविध प्रदेशात पिकलेला कच्चा माल कारखान्यांपर्यंत पोहोचवणे व कारखान्यातून तयार होणारा पक्का माल बाजारपेठा व ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वाहतूक व्यवस्था करते. त्यामुळे व्यापारास चालना मिळते. तिसरा मुद्दा आहे, वाहतुकीच्या विविध साधनांचा विकास होऊन स्वस्त वाहतुकीची साधनांद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या वस्तू कमी किमतीत उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो आहे. चौथा आहे, देशातील उद्योग व्यवसाय यांचा विकास हा वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून असतो. जसा वाहतूक व्यवस्थेचा विस्तार होईल तसतसा औद्योगिकरणाचाही विकास होतो. पाचवा आहे, वाहतुकीच्या विविध साधनांमुळे भाषावाद, प्रांतवाद, जातीयता कमी होऊन विश्व बंधुत्वाच्या कल्पनेचा विकास होतो. रूढी, परंपरा, सामाजिक रीतिरिवाज, संकोचित भावना कमी होऊन जनतेच्या विचारात बदल होतो व अनेक भाषा बोलणारे, विविध धर्माचे व जातीचे लोक एकत्रित येऊन आपापसात संस्कृतीची देवाणघेवाण करतात. सहावा आहे, प्रगत वाहतूक साधनांमुळे राष्ट्रीय संरक्षणात वाढ होते. युद्ध काळामध्ये आवश्यक त्या ठिकाणी
सैन्याला रसद व आवश्यक तो दारुगोळा पोहोचवण्यासाठी वाहतुकीचे अनन्यसाधारण असे महत्त्व असते. वाहतुकीच्या विविध साधनांचा उपयोगामुळे युद्ध परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य असते. 7वा आहे आपत्ती व्यवस्थापनात वाहतूक साधनांची खूपच गरज असते. जीवित व वित्तहानी कमी करणे, लोकांना आपत्तीच्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणी हलवणे, त्यांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करणे इत्यादी कामात वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते. 8वा आहे वाहतुकीमुळे रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. वाहतूक व्यवस्थेत प्रत्यक्ष कार्य करणारे लोक तसेच विविध उद्योगात काम करणाऱ्या लोकांच्या प्रवासाची सोय वाहतूक व्यवस्थेतून होत असते. अशा प्रकारे वाहतूक व्यवस्थेचे देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, संरक्षण विकासात महत्त्वाचे स्थान असल्याचे आपणास दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर उत्तरे लिहा. यातील 4था उपप्रश्न आहे संदेशवहन या तृतीय व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. याचं उत्तर पहा. ज्ञान, माहिती आणि संदेश यांची आदानप्रदान म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहन ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे संदेशाचे आदानप्रदान होते. सर्व सजीवांमध्ये ही प्रक्रिया होत असते. मानव संदेशवहनाचे वेगवेगळ्या प्रकारे वहन करत असतो. जसे आदिम काळात रंगीत धुराचा वापर करून आदिवासी जमाती एकमेकांना विविध संदेश पाठवत असत. वर्तमान काळात आपण आपले संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट इत्यादीद्वारे पाठवत असतो. संदेशवहन या तृतीय व्यवसायाचा विस्ताराने आवाका दिवसेंदिवस का वाढतो आहे ते आपणास खालीलप्रमाणे सांगता येईल. पहा. 1. माहितीची गरज. सध्याच्या युगात संदेशवहन, माहिती संप्रेषण हे परवलीचे शब्द झाले आहेत. हे युगच माहितीचे युग म्हणून नावारूपास आलेले आहे. ज्याच्याकडे माहिती तो आघाडी घेणार. याचाच अर्थ ही माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक जण, प्रत्येक देश सतत प्रयत्नशील असतो. ही माहिती आपणास संदेशवहनाच्या विविध माध्यमांद्वारे उपलब्ध होत असते. त्यामुळे संदेशवहनाचे महत्त्व हे अधिक असते. दुसरा आहे जगात एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात अधिक जलद गतीने संदेशवहन व माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी प्रगत संदेशवहन साधनांच्या गरजेतून संदेशवहनाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. तिसरा आहे इंटरनेटच्या वापरामुळे जग हे एक खेडे बनले आहे. अधिक वेगाने संपर्क साधणे, खरेदी विक्री, करमणूक, शिक्षण, संशोधन इत्यादी कामासाठी दिवसेंदिवस इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे या क्षेत्राचा विकास हा अधिक होत आहे. 4था आहे नवनवीन संशोधन, प्रगत साधनांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञान, उपग्रह इत्यादीच्या साहाय्याने संदेशवहनाचा विस्तार आणि आवाका वाढताना दिसत आहे. 5वा आहे वाढते आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार व बहुराष्ट्रीय कंपन्यातील प्रगतीमुळे संदेशवहनाची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी दिवसेंदिवस संदेशवहनाचा विस्तार वाढताना दिसतो आहे. 6वा आहे संदेशवहनाची बहुउपयोगिता. कृषी, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, शिक्षण, मनोरंजन, आरोग्य, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात संदेशवहनाचे असणारे महत्त्व व त्याद्वारे त्या क्षेत्रांचा झालेला विकास आणि त्या विकासाला अधिक चालना मिळवण्याच्या दृष्टिकोनातून संदेशवहनाचे महत्त्व हे वाढते आहे आणि त्याचा विस्तारही होतो आहे. 7वा आहे लोकांचा राहणीमानाचा उंचवणारा दर्जा. दिवसेंदिवस आधुनिकीकरणाबरोबरच लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावत असल्याकारणाने लोकांना अधिकाधिक संपर्क साधण्यासाठी व नवनवीन माहिती मिळवण्यासाठी, रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी या संदेशवहनाच्या विविध साधनांची गरज भासू लागलेली आहे व त्याचा दिवसेंदिवस वापर वाढतो आहे. यामुळे संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका हा वाढताना दिसतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील मुख्य 7वा प्रश्न आहे खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या. पहा, एकूण आपणास 4 घटक हे नकाशात दाखवण्यास सांगण्यात आलेले आहेत. पहिला घटक आहे सागरी वाहतूक क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा.
दुसरा आहे दोन खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग, तिसरा आहे भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चौथा घटक आहे भारतातील एक महत्त्वाचे बंदर। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जगाच्या नकाशामध्ये या चारही घटकांना दाखवलेले आहे आणि त्याची व्यवस्थित अशी सूची देखील आपण तयार केलेली आहे। पहा, पहिला घटक सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा, यामध्ये आपण पनामा कालवा घेतलेला आहे। सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारे एकूण 2 कालवे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत। पहिला आहे तो म्हणजे पनामा कालवा आणि दुसरा आहे सुएझ कालवा। यापैकी आपण पनामा कालवा हा या जगाच्या आराखड्यामध्ये निळ्या रंगाने दाखवलेला आहे। दुसरा आहे तो म्हणजे 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग। विद्यार्थी मित्रांनो, रशियामध्ये युरोप व आशिया या 2 खंडांना जोडणारा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा आहे, जो जगातील 2 खंडांना लोहमार्गाने जोडतो आहे। तो म्हणजे मॉस्को ते व्लादिवोस्टॉक, हे आपण काळ्या रंगाने दाखवलेला आहे। तिसरा आहे भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये विविध आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत। यापैकी आपण दिल्ली हे आंतरराष्ट्रीय विमानतळ दाखवलेला आहे, ते आपण लाल रंगाने दाखवलेला आहे। चौथा आहे भारतातील एक महत्त्वाचे बंदर। भारतामध्ये मुंबई, मार्मागोवा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, कोची, मंगळूर, विशाखापट्टणम, चेन्नई, कलकत्ता यासारखे अनेक महत्त्वाची बंदरे आहेत। यापैकी आपण तपकिरी रंगाने भारतातील एक महत्त्वाचे कोची हे बंदर दाखवलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे चारही घटक या जगाच्या नकाशात भरलेले आहेत आणि त्यांची व्यवस्थित अशी सूची देखील तयार केलेली आहे। याच प्रकारे तुम्ही देखील जगाच्या नकाशामध्ये हे घटक भरून या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, या स्वाध्यायातील 8वा व शेवटचा प्रश्न आहे उतार्यावरील प्रश्न। त्यांनी आपणास एक उतारा दिलेला आहे आणि यावर आधारित एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत। पहा, मी सर्वप्रथम या उतार्याचं वाचन करतो आहे आणि त्या उतार्या आधारे आपण यावर आधारित 5 प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया। पहा उतारा, कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे। यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो। टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते। पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे। समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्वे आहेत। हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते। प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे। पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो। हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात। गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी, नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक असते। या पद्धतीने हा आपणास उतारा दिलेला आहे। या उतार्यावर आधारित आता आपण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया। पहा, पहिला प्रश्न आहे, पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? याचं उत्तर आहे, पर्यटन क्षेत्रात नियोजनाची आवश्यकता आहे कारण पर्यटन क्षेत्रातील निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते। दुसरा प्रश्न आहे, नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? याचं उत्तर आहे, समुदाय हे पर्यटनाचे मूलभूत तत्व आहे। पर्यटनाचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम हा समुदायावर होणारा असतो, त्यामुळे त्याची स्वीकृती आणि सहभाग हा पर्यटनाच्या नियोजनात महत्त्वाचा आहे। तिसरा प्रश्न आहे,
नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. याचं उत्तर पहा. पहिला फायदा आहे उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवणे. दुसरा फायदा आहे विविध क्षेत्राची योग्य वाढ करणे. या उतार्यावर आधारित चौथा प्रश्न आहे यजमान समुदायांच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो. याचं उत्तर पहा. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम होत असतो. हा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. पाचवा प्रश्न आहे नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते. याचं उत्तर पहा. टूरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे आणि श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. त्यामुळे नियोजन ही एक दीर्घकालीन कार्य असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाच्या संपूर्ण स्वाध्यायाचा अभ्यास केलेला आहे. जर आपणास हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.